Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. And send button. Double tap to activate. Showing items 37 to 40 of 40. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 39. आय लर्न इंग्लिश सो डू यू. नमस्कार, सुप्रभात. आज रविवार 17 जुलै 2022. आपण आज 39व्या पाठात अभ्यास करणार आहोत. English lesson number 39th. I learn English, so do you. Good morning, everybody. Today, Sunday, 17th July 2022. We will be studying today the English lesson number 39. मित्रो, आपण मागे शिकलो होतो बाथ या शब्दावर. तर मी म्हटलं तर शी इज बाथिंग म्हणजे ती आंघोळ करत आहे. शी इज टेकिंग हर बाथ म्हणजे ती आंघोळ घेत आहे किंवा आंघोळ करत आहे. अर्थ एकच. आर यू म्हणजे तू एवढं सगळं ओझं घेऊन जातोयस. आर यू टेकिंग दिस मच लगेज टू द स्कूल. आर यू टेकिंग म्हणजे तू घेऊन जात आहेस का आता. मुलगा शाळेत निघालेला आहे आणि आई वडील विचारत आहेत, आर यू टेकिंग दिस मच लगेज टू युअर स्कूल. तू शाळेसाठी एवढं ओझं घेऊन जातोय का. लगेज, LUGGAGE, लगेज. हेच वाक्य, एवढी सर्व पुस्तकं तू घेऊन जात आहेस का. आर यू टेकिंग ऑल दीज बुक्स. आर यू टेकिंग ऑल दीज बुक्स टू द स्कूल. म्हणजे ही एवढी सर्व पुस्तकं घेऊन जात आहेस का. लगेज आणि दीज याच्यात फरक आहे. ह्या वाक्याचं लक्षात घ्यायचं. किंवा असे होतं, हाऊ मेनी बुक्स यू आर टेकिंग टुडे. रे तू किती पुस्तक घेऊन जात आहेस. हाऊ मेनी बुक्स यू आर टेकिंग टुडे. तू किती पुस्तकं घेऊन जात आहेस. त्याचप्रमाणे हाऊ मच लगेज यू आर टेकिंग टुडे. तू किती ओझं घेऊन जात आहेस. आलं का लक्षात. जेव्हा लगेज येतं तेव्हा मच येतं, हाऊला मच येतं आणि पुस्तकं वगैरे येतात, वस्तू येतात. ज्या वस्तू मोजता येतील अशा आहेत म्हणून त्याला हाऊला मेनी लागतं. व्हॉट इज टीचर टीचिंग यू इन द स्कूल. आता तुमचे शिक्षक शाळेत काय शिकवत आहेत. आवर टीचर इज टीचिंग अस व्हेरियस नॉलेज. आमचे शिक्षक वेगवेगळे विविध सामान्य ज्ञान शिकवत आहेत. आवर टीचर इज टीचिंग अस व्हेरियस नॉलेज. अथवा आवर टीचर इज टीचिंग अस मेनी सब्जेक्ट्स. बरेच विषय. आवर टीचर इज टीचिंग अस मेनी सब्जेक्ट्स. आमचे शिक्षक बरेच विषय शिकवत आहे. आता सध्या शिक्षक एक कविता शिकवत आहेत. नावदेस हल्ली सध्या
सध्या नाव अडेज NOWADAYS days. Nowadays, teacher is teaching us a poem. आम्हाला शिक्षक एक कविता शिकवित आहेत. शिक्षक एक आम्हाला कविता शिकवित आहेत. Are you following the teacher what he teaches? म्हणजे जे शिक्षक शिकवतायत ते तुम्हाला समजतंय का? आर यू फॉलोईंग FOLLOW फॉलो म्हणजे समजणे, आकलन होणे. अथवा आर यू अंडरस्टँडिंग? शिक्षक शिकवताना मध्येच विचारतात, डू यू फॉलो? तुम्हाला समजतंय का? डू यू फॉलो? तुम्हाला समजतंय का? डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजतंय का? आलं का लक्षात? हे म्हणजे या दृष्टीने आपल्याला तुम्हाला माहिती पाहिजे. टीचर इज एक्सप्लेनिंग अस व्हेरी वेल. एक्सप्लेन म्हणजे समजावणे, फॉलो म्हणजे समजणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे, आकलन होणे आणि समजावणे. एक्सप्लेन EXPLAIN एक्सप्लेन समजावणे, स्पष्टीकरण देणे, खुलासा करणे. एक्सप्लेन EXPLAIN. टीचर इज एक्सप्लेनिंग अस द पोयम व्हेरी वेल. टीचर आम्हाला कविता चांगल्या प्रकारे समजावत आहेत किंवा शिक्षक आम्हाला कवितेचं चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देत आहेत. टीचर इज कीनली टीचिंग अस एव्हरीथिंग. म्हणजे अगदी अतिशय तळमळीने शिक्षक आम्हाला समजावत आहेत. आता कसं माहिती आहे का, हे क्रिया सुरू असताना द क्लास इज गोईंग ऑन म्हणजे पिरियड सुरू आहे, वर्गाचा तास सुरू आहे. द क्लास इज गोईंग ऑन वर्ग सुरू आहे. द पिरियड इज गोईंग ऑन पिरियड सुरू आहे. टीचर इज एक्सप्लेनिंग अस द पोयम. शिक्षक आम्हाला कविता समजवत आहेत. आता हे क्रिया सुरू असल्याने ह्या अशा प्रकारची वाक्य होतात. पण सर्वसामान्य मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे सामान्य स्टेटमेंट विधान करायचं असेल तर शिक्षक चांगल्या प्रकारे समजावतात. टीचर एक्सप्लेन्स व्हेरी वेल. टीचर चांगल्या प्रकारे समजवतात. टीचर एक्सप्लेन्स व्हेरी वेल. वी फॉलो हिम परफेक्टली. परफेक्टली म्हणजे पूर्णपणे, संपूर्णपणे. PERFECTLY. वी फॉलो हिम म्हणजे आम्हाला त्यांचं समजतं. वी अंडरस्टँड व्हॉट एव्हर ही टीचेस. आम्हाला समजतं. वी अंडरस्टँड व्हॉट एव्हर ही टीचेस. बट ते जे काही शिकवतात ते आम्हाला समजतं. ते जे काही शिकवतात ते आम्हाला समजतं. What do you do if you do not understand? तुम्ही काय करता जर तुम्हाला समजत नाही? तुम्हाला समजत नाही अशा वेळेस काय करता? We ask our teacher to explain the thing once more. आम्ही शिक्षकांना परत ती गोष्ट समजावण्यास सांगतो. वी आस्क आवर टीचर टू एक्सप्लेन द थिंग वन्स मोर. आता इथे वन्स मोर म्हणजे एकदा बरं का. वन मोर म्हणजे एक अधिक एक, पण वन्स मोर म्हणजे एकदा, आणखीन एकदा. आणि आणखीन एकदा आम्ही त्यांना
समजवायला किंवा स्पष्टीकरण द्यायला सांगतो. नाव आवर हेड टीचर इज कॉलिंग अस फॉर म्युझिक. आता आमचे प्रमुख शिक्षक आम्हाला संगीतासाठी बोलावत आहेत. संगीतासाठी बोलावत आहेत. वी लर्न म्युझिक ऑल्सो. आम्ही संगीत देखील शिकतो. आम्ही संगीत देखील शिकतो. हू डज सिंग वेल म्हणजे काय? कोण चांगलं गाणं म्हणतं? आता कोण चांगलं गाणं म्हणतं? हू डज सिंग वेल. विजय चांगलं गाणं म्हणतो. विजय सिंग्स वेल. विजय चांगलं गाणं म्हणतो. विजय सिंग्स वेल. हां, आता बाजूच्या वर्गात गाणं सुरू आहे. द सिंगिंग इज गोइंग ऑन इन नेक्स्ट क्लास. सिंगिंग इज, आता टू सिंग म्हणजे गाणे, पण सिंगचं सिंगिंग झालं म्हणजे गाणं, म्हणजे नाम झालं, त्याचं क्रियापदाचं नाम झालं. सिंगिंग इज गोइंग ऑन इन नेक्स्ट क्लास म्हणजे पुढील वर्गात, बाजूच्या वर्गात गाणं सुरू आहे. गाणं सुरू आहे. आलं का लक्षात? गाणं सुरू आहे. सिंगिंग अँड डान्सिंग आर द आर्ट्स म्हणजे गाणं आणि नृत्य करणं ह्या दोन्ही कला आहेत. सिंगिंग अँड डान्सिंग आर द आर्ट्स. ART, आर्ट म्हणजे कला. ह्या दोन्ही कला आहेत. आफ्टर स्कूल वी गो टू प्ले. शाळा संपल्यावर म्हणजे शाळेनंतर आम्ही खेळायला जातो. व्हॉट डू यू प्ले? वी प्ले व्हेरियस गेम्स. आम्ही विविध खेळ खेळतो. वी प्ले सम इनडोर गेम्स. आम्ही काही घरगुती खेळ करतो म्हणजे बैठे खेळ करतो. इनडोर म्हणजे घरातल्या घरात बसून खेळायचे खेळ, त्याला इनडोर म्हणतात. बट सम ऑफ अस गो टू आउटडोर गेम्स. पण आमच्यापैकी काही जण बाहेरचे खेळ, मैदानी खेळ खेळायला जातात. आउटडोर, मैदानी खेळ. वी गो टू प्ले ऑन द ग्राउंड ऑल्सो टू प्ले व्हेरियस गेम्स. आम्ही मैदानावर विविध खेळ खेळण्यासाठी देखील जातो. वी गो टू प्ले ऑन द ग्राउंड टू प्ले व्हेरियस गेम्स. वी गो टू प्ले ऑन द ग्राउंड फॉर व्हेरियस गेम्स. टू प्ले किंवा फॉर व्हेरियस गेम्स अशा प्रकारे ही वाक्य होतात. म्हणजे ही तुम्हाला अशा प्रकारे वाक्य आली पाहिजेत म्हणून मी तुम्हाला करून दाखवतो. व्हॉट इज गोईंग देअर? तिथे काय चाललंय? दे आर चॅटिंग विथ इच अदर. ते एक दुसऱ्याशी गप्पा मारत आहेत. दे आर चॅटिंग, CHAT, चॅट म्हणजे गप्पा मारणे, गप्पा करणे. ते एक दुसऱ्याशी गप्पा करत आहेत. फादर इज आस्किंग समथिंग अबाउट स्कूल ॲक्टिव्हिटी. शाळेच्या कृतीबद्दल वडील विचारत आहेत. शाळेच्या कृतीबद्दल म्हणजे आज जे काय घडलं शाळेत काय त्याबद्दल वडील विचारत आहेत. हू इज आस्किंग अबाउट प्लेइंग. खेळाबद्दल कोण विचारत आहे? हू इज आस्किंग अबाउट प्लेइंग. खेळाबद्दल कोण विचारत आहे? माय नेबर इज आस्किंग मी अबाउट द गेम्स. माझा शेजारी
मला खेळाबद्दल विचारत आहे. माझा शेजारी मला खेळाबद्दल विचारत आहे. तर मित्रहो, मला असं वाटतं की आजच्या पुरतं एवढं पुरे तुम्हालाही कंटाळा येता कामा नये. सो फ्रेंड्स, आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडे बिकॉज यू मस्ट नॉट गेट बोर्ड. म्हणजे तुम्हाला कंटाळा येता कामा नये. सो वी विल सी यू. सॉरी, माझी मराठी बोललं पाहिजे का? तर आता आपण पुढील पाठासाठी पुढच्या रविवारी भेटू. वी विल सी यू फॉर नेक्स्ट लेसन ऑन नेक्स्ट संडे. आपण पुढील पाठासाठी पुढील रविवारी भेटू. टिल देन, बाय बाय. तोपर्यंत नमस्कार. राम राम. Send button.